शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, गव्हाची पेरणी बहुतेक संपूर्ण आटोपलेली आहे आणि आता गहू तणनाशक मारण्याच्या कंडिशनमध्ये आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी गव्हाला तणनाशक काल मारलेलं आहे आणि त्याला पाणी भरलेलं आहे. आणि तणनाशक मारल्यानंतर तुम्ही बघू शकता हे तण पिवळं पडलंय आणि आता मरायला सुरुवात झालेली. 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये हे तण पूर्णपणे जळून खाक होईल. या गव्हामध्ये ना काल ह्या सुलतान नावाच्या तणनाशकाचा वापर करण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये 6 पंप होतात. त्याच्याबरोबर हे जे आहे हे क्लोडोनिफॉप नावाचं औषध आहे. याच्यामध्ये एक पुडी निघते. एका पंपाला हे एक पुडी वापरायची आहे. आणि या दोघांबरोबर हे झिंकफट नावाचं औषध आहे. चिलेटेड झिंक 12% आहे. हे 15 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम एकत्रित मिक्स करून फवारणी करण्यात आलेली आहे. झिंकफटच्या वापरामुळे काय होतं, गहूला तणनाशक मारल्यानंतर गहू पिवळा पडत नाही, गव्हाला फुटवे चांगले निघतात आणि गव्हाला काळोखी चांगली येते. तर मित्रांनो, गव्हाच्या तणनाशकामध्ये झिंकफटचा वापर तुम्ही अवश्य करा. याच्यामुळे गव्हाचा काळोखी चांगली येईल आणि फुटवे वाढले म्हणजे तुमच्या गव्हाच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होईल. धन्यवाद.